विधान परिषदेसाठी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे यांना संधी मिळावी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची नेतृत्वाकडे मागणी। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून मोरे कुटुंबियांच्या जिल्ह्यात मोठे योगदान आहे। स्वर्गीय कमलाताई मराठे, स्वर्गीय दिलीपराव मोरे यांच्यानंतर तिसरी पिढी म्हणजेच डॉक्टर अभिजित मोरे हे नेतृत्व करीत आहेत। नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे यांना पक्षाकडून विधान परिषदेसाठी उमेदवारी द्यावी, यासाठी जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे नेत्यांना साकडे। नंदुरबार जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते भरत माणिकराव गावित, रतनदादा पाडवी, उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराळे, सौ प्रतिभा शिंदे, वतन अग्रवाल तसेच अनेक कार्यकर्त्यांनी मुंबई येथे जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांची भेट घेतली। या भेटीत नंदुरबार जिल्ह्यातून विधान परिषदेवर स्थानिक कार्यकर्त्याला संधी द्यावी अशी ठाम मागणी करण्यात आली। डॉक्टर अभिजित दिलीपराव मोरे यांचे पक्षासाठी असलेले मोठे योगदान लक्षात घेऊन त्यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी मांडली। नंदुरबार जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघ आदिवासी संवर्गासाठी राखीव असल्यामुळे डॉक्टर मोरे यांना निवडणूक लढवण्याची संधी मर्यादित राहते। तरीही मोरे कुटुंबियांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी मोठे योगदान राहिले आहे। डॉक्टर अभिजित मोरे यांनी जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पक्षाने नंदुरबार जिल्ह्यात लक्षणीय वाढ साधली असून 4 पैकी 2 नगरपालिका जिंकण्याचा करिश्मा त्यांनी करून दाखवला आहे। या सर्व पार्श्वभूमीवर डॉक्टर अभिजित मोरे यांना विधान परिषदेचे तिकीट देऊन संधी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी ठामपणे मांडली। यावर शिवाजीराव गर्जे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला। त्यांना मिळालेल्या संधीचे सोने करून पक्षासाठी ते आणखीन जोमाने काम करू लागतील। त्यामुळे डॉक्टर अभिजित मोरे यांना संधी मिळावी अशी मागणी जोर धरत आहे।